जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की लढण्यासाठी मनामध्ये हिंमत पाहिजे आणि जिद्द पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की कोणतंही काम करत असताना आपल्या मनामध्ये हिंमत आणि जिद्द पाहिजे तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं त्या कामात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. भले त्या कामामध्ये यश मिळायला भरपूर वेळ लागेल पण यश मात्र आपण जर हिंमत आणि जिद्द सोडली नाही तर यश मात्र 100% आपल्याला मिळतच आणि विजय आपलाच होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक कथा सांगतात. समर्थ म्हणतात की एका आश्रमामध्ये बरेच मुलं शिकत होती आणि त्या आश्रमातले गुरुदेवांना आपला उत्तराधिकारी नेमायचा होता. त्यामुळे त्या आश्रमातील मुलांना कोण नवीन विद्यार्थ्याने जर त्या आश्रमामध्ये ऍडमिशन घेतलं तर बाकीच्या मुलांना मात्र आवडत नव्हतं. पण त्या आश्रमामध्ये मात्र सुधीर नावाचा मुलगा त्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी आला. आणि मग मात्र त्या मुलांना बाकीच्या आश्रमातील मुलांना मात्र सुधीरचा राग येत होता. ते नेहमी सुधीरला घालून पाडून बोलायचे, नेहमी त्याचा पान उतार करायचे, नेहमी त्याचा अपमान करायचे. आणि मग मात्र तरीही सुधीर हा गरीब घराण्यातला होता. तरीही तो सर्व काही अन्याय सहन करायचा. का तर असू दे, आपली गरीब परिस्थिती आहे, आपण जर काही उलटसुलट बोललो, गुरुदेवांनी मला आश्रमामधून जर हकलून दिलं तर मी कुठे शिक्षण घेणार हा विचार करून सुधीर हा शांत बसायचा. पण बघा म्हणले समर्थ एक दिवशी त्या आश्रमामध्ये परगावाचे लोक त्या आश्रमामध्ये भेट देण्यासाठी आले. परगावाचे पाहुणे त्या आश्रमामध्ये भेट देण्यासाठी आले आणि त्या आश्रमातील सर्व काही त्यांनी पाहणी केली. आणि आश्रमातील गुरुदेवांना त्यांनी बरेच संगमरवर एकसारखे असणारे दगड त्यांनी त्या आश्रमातील गुरुदेवांना भेटवस्तू म्हणून दिली. एवढे ते दगड एकसारखे होते आणि संगमरवरीचे होते आणि गोल आकाराचे होते ते दगड. त्यावेळेस मात्र गुरुदेवांना ते दगड पाहून आनंद झाला आणि मग मात्र ते पाहुणे ते दगड भेटवस्तू देऊन ते पाहुणे तिथून निघून गेले. आणि गुरुदेवांनी मात्र ते संगमरवर दगड आपल्या आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना बोलवलं आणि सर्व मुलांना सांगितलं की हे दगड तुम्ही घेऊन जावा आणि या दगडाची सुंदर अशी तुम्हाला जमेल अशी कुठल्याही देवाची मूर्ती बनवून तुम्ही घेऊन या. त्यावेळेस मुलं म्हणाली ठीक आहे गुरुदेव, आम्ही या दगडाची सुंदर अशी मूर्ती बनवतो. त्यावेळेस मात्र मुलं सर्व काही दगड घेऊन मूर्ती बनवण्यासाठी गेले. त्यावेळेस मात्र सुधीरलाही गुरुदेवांनी एक दगड दिला होता. सुधीर एवढा शांत होता, एवढं काही त्या आश्रमातील लोकांचा अन्याय सहन करत होता, अपमान सहन करत होता, तरीही शांत होता. कारण सुधीरच्या आईने नेहमी सुधीरला एक संस्कार दिले होते. नेहमी त्याला चांगलं सांगितलं होतं की तू मैदानात हारलात तरी चालेल, तू मैदानामध्ये खेळत असताना हारलात तरी चालेल, पण मैदानात गेल्यानंतर मात्र भीतीने जर तू माघार घेतलीस आणि भीतीने जर माघारी परत आलास तर ते मात्र मला आवडणार नाही. तू मैदानात हारलात तरी चालेल, तरी मला वाईट होणार नाही, पण मैदानातून जर तू भीतीपोटी जर न लढता जर हारून माघारी आला तर मात्र मला फार वाईट वाटेल. अशी त्या सुधीरच्या आईने त्याला संस्कार उत्तमाचे केले होते. त्यामुळे सुधीर नेहमी ते वाक्य आठवून शांत राहायचा. त्यावेळेस सुधीरलाही गुरुदेवांनी संगमरवीर तो गोल दगड दिला. त्यावेळेस सर्व आश्रमातील विद्यार्थी त्या गोल दगडाची सुंदर अशी मूर्ती बनवण्यासाठी छन्नीने त्याच्यावर वार करू लागले. पण जवळजवळ 20 दिवस झाले पण कोणालाही तो दगड फुटला नाही. त्यावेळेस मात्र त्या आश्रमातील गुरुदेवांचा जो लाडका शिष्य होता हेमंत, तो प्रथमतः 20 दिवसांनी गुरुदेवांकडे आला आणि गुरुदेवांना म्हणाला, गुरुदेव हा दगड फार कठीण आहे, हा संगमरवीर दगड फार कठीण आहे आणि मी ह्याला जवळजवळ खूप वार केले पण हा दगड काही फुटेना आणि मला क्षमा करा, मी काही मूर्ती बनवू शकत नाही. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, आज 20 दिवस झाले, अजून तुम्हा सर्वांना मी 10 दिवसाचा कालावधी देतो. या 10 दिवसामध्ये तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. त्यावेळेस मात्र सर्व विद्यार्थी परत गेले
आणि सर्वजण परत मूर्ती बनवण्यासाठी त्या दगडाला छन्नीने वार करू लागले. तरीही कोणालाही तो दगड फुटलेला नाही. तरीही तो दगड कोणालाच फुटला नाही. मग मात्र 30 दिवस पूर्ण झाले. आणि मग मात्र 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर गुरुदेवांनी सर्व शिष्यांना तो दगड घेऊन येण्यासाठी सांगितलं. त्यावेळेस सर्व शिष्यांनी आपल्याकडे जी काय पिशवी असेल त्या पिशवीमध्ये दगड घालून ते गुरुदेवांकडे गेले. आश्रमातील सर्व शिष्य हे फार आगाऊ होते. त्या सर्वांनी सुधीरला एकदम मागच्या लाईनला उभा केलं. म्हणजे जवळजवळ सगळ्यांच्या लास्ट हे सुधीरच उभारला होता. कारण सर्वांना वाटत होतं की सुधीरनं काहीतरी उत्तम तयार केला असेल आणि सुधीरला या आश्रमातील उत्तराधिकारी बनवतील. आणि हे बाकीच्या आश्रमातील शिष्यांना हे मात्र मंजूर नव्हतं. बाकीच्या मुलांना मात्र हे मंजूर नव्हतं. त्यामुळे सर्वजण सुधीरचा द्वेष, मत्सर आणि पान उतारा आणि अपमान करत होते. सर्वांनी सुधीरला मागच्या एकदम लास्ट बाजूला त्याला उभा केलं. आणि मग मात्र गुरुदेवांनी सगळ्यांच्या पिशवीतील दगड काढून बघत होते. 1, 2, 3 असं सगळ्या शिष्यांचे दगड त्यांनी काढून बघितले. पण कुठल्याही शिष्याने उत्तम अशी मूर्ती बनवलीच नव्हती. दगड त्यांच्या हातून फुटला होता, पण 2 तुकडे कोणाचे झाले होते, कोणाचे 3 तुकडे झाले होते. पण एकाही विद्यार्थ्याकडून उत्तम अशी मूर्ती झालेलीच नव्हती. त्यावेळेस मात्र शेवटी सुधीरची पाळी आली. सुधीरची वेळ आली. त्यावेळेस मात्र सुधीरने आपल्या पिशवीतला दगड काढला. गुरुदेवांनीही तो दगड बघितला. तर त्या दगडाची उत्तम अशी सरस्वतीची मूर्ती त्याने तयार केली होती. त्या संगमावर दगडाची उत्तम अशी सरस्वतीची मूर्ती सुधीरनं बनवलेली होती. त्यावेळेस मात्र गुरुदेवांना खूप आनंद झाला. आणि गुरुदेव सुधीरच्या पाठीवरून शब्बासकीचा हात फिरवत होते. आणि त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, अरे सुधीर, बाकीच्या विद्यार्थ्यांना मूर्ती जमली नाही, पण तू कसं काय उत्तमाची मूर्ती तयार केली? बाकीचे विद्यार्थी माझ्याकडे आले होते की हा दगड फुटतही नाही, माझ्याकडे तक्रार करण्यासाठी आले, पण तू मात्र आला नाही. त्यावेळी सुधीर म्हणाला, हो गुरुदेव, बाकीच्या विद्यार्थ्यांना जसं जमलं नव्हतं तसं मलाही जमत नव्हतं. 20 दिवस मीही खूप वैतागून गेलो होतो. मलाही खूप त्रास झाला होता. मलाही खूप कष्ट झालं होतं. आणि मीही ठरवलं होतं की आता माझ्या हातून काही मूर्ती होणार नाही, आपण ही हार मानायची. पण परत मात्र माझ्या आईचे शब्द माझ्या लक्षात आले की हे सुधीर, तू नेहमी लक्षात ठेव, मैदानात हारलात तरी चालेल, पण मैदानात मात्र घाबरून तू माघार कधीही घ्यायची नाही. मैदानात हारलास तरी चालेल, पण मैदानात जाऊन घाबरून माघार कधीही घ्यायची नाही. आणि या शब्दानेच मला सामर्थ्य पुरवलं, या शब्दानेच मला शक्ती दिली, या शब्दानेच मला हिंमत दिली, आणि या शब्दानेच मला जिद्द दिली. आणि म्हणूनच ती मूर्ती मी आज उत्तमरित्या बनवू शकलो. बघा म्हणले गुरुदेव, ज्यावेळेस ही सगळे मुलं दिवसभर छन्नीने दगडावर वार करायचे आणि दमून झोपून जायचे रात्री, त्यावेळेस मी रात्री झोपलो नाही. रात्री मी झोपत नव्हतो, फक्त 2-3 तासच झोपत होतो. रात्री मी आयडिया केली, माझ्या मनामध्ये विचार आला नाही, माझ्या छन्नीला धार देत बसलो. कंटिन्यू 2-2 तास मी छन्नीला धार देत बसलो. आणि त्यामुळेच माझी छन्नी कारी झाली. आणि मी मग सरस्वतीची मूर्ती अगोदर आखून घेतली त्या दगडावर, आणि त्याप्रमाणे टाके मी त्या दगडावर घालू लागलो, टाक्यांचे वार त्या दगडावर घालू लागलो. आणि मग मात्र उत्तम अशी सरस्वतीची मूर्ती त्याची तयार झाली. त्यावेळेस मात्र गुरुदेवांना खूप आनंद झाला. आणि गुरुदेवांनी सुधीरच्या पाठीवर शब्बासकी दिली. आणि गुरुदेव म्हणाले की सुधीर, खरंच तू हुशार आहेस आणि तू उत्तमाचं केलंस. त्यावेळेस सुधीर म्हणाला, गुरुदेव, आश्रमातील मुलांनी माझा वेळोवेळी पान उतारा केला, आश्रमातील विद्यार्थ्यांनी माझा वेळोवेळी अपमान केला, आणि या सर्वांचाच बदला मला घ्यायचा होता. आणि मला माझ्या यशाची गुढी या सर्व लोकांना, या सर्व मुलांना उभा करून द्यायचीच होती. या आश्रमातील मुलांनी माझा वेळोवेळी पान उतारा केला, वेळोवेळी माझा अपमान केला, वेळोवेळी मला घालून पाडून बोललं. माझा रंग काळा होता म्हणून काळ्या सुधीर असं म्हणून चिडवलं. मला नेहमी त्यांनी पाण्यात बघितलं, आणि म्हणून ह्या सर्वांचा बदला मला घ्यायचा होता. आणि माझ्या आईचं नावही उज्ज्वल करायचं होतं. आणि म्हणूनच मी आज यशाची गुढी उभा करून दाखवली. आणि आज माझी मान
आज माझे मान ताठपणे उभा आहे का तर मी उत्तमरित्या काहीतरी करून दाखवलं. त्यावेळेस मात्र गुरुदेवांनाही खूप आनंद झाला आणि गुरुदेवांनी सुधीरच्या पाठीवर शब्बासकी दिली आणि सुधीरला त्या आश्रमातील उत्तराधिकारी म्हणून सुधीरची निवड करण्यात आली. आणि मग मात्र सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कुठलंही काम करताना आपण हार मानायची नाही. लढण्यासाठी मनामध्ये हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. कुठलंही काम असू द्या, आपल्याला जमतच नाही, मला येतच नाही, यश येत नाही म्हणून ते काम अर्धवट ठेवू नका. आपली जर जिद्द, चिकाटी आणि मनामध्ये लढण्यासाठी जर हिंमत असेल तर यश, कीर्ती आपल्याला नक्कीच येते, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जसं सुधीरने शेवटच्या श्वासापर्यंत हार मानली नाही, त्या संगमरवर दगडाची उत्तम अशी सरस्वतीची मूर्ती बनवली आणि त्याने आपल्या यशाची गुढी उभा करून दाखवली, तसं आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये यशाची गुढी उभा करून दाखवता आली पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.